आमदारांना राहिले 3 महिने 15 वर्ष काय केलंय? हे 15 वर्षापासून चालू आहे सार्वजनिक, हे 50 वर्षापासून चालू आहे सार्वजनिक पाणीपट्टी. आणि गेली 3 वर्ष नळ नसताना पाणीपट्टी घेत आहे. त्याच्यासाठी मी स्वतः महापालिकेसमोर उपोषण केलं, हलगीनाद केला, मी स्वतः मोर्चा काढला, सह्याची मोहीम घेतली. त्यावेळेला त्यांनाही पत्र दिलं होतं सगळ्या आमदारांबरोबर. त्यावेळेला सत्तेमध्ये होतं, त्यावेळेला त्यांना हे सुचलं नाही. स्वतः पालकमंत्री म्हणून त्यांनी काही केलं नाही. आज 15 वर्ष आणि आता 3 महिने राहिले असताना हे जे देखावा त्यांचा चालू आहे त्याच्यावर माझी टीका आहे. त्यांच्यावर हे असा देखावा करण्यापेक्षा 15 वर्ष लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसती त्यांना. नाही सर, त्यांचं जो मागणी आहे ना, खासगी नळ हे जे सरसकट लावलंय सार्वजनिक पाणीपट्टी आहे ना, ते बघा महापालिका ज्यांच्याकडे खासगी नळ नाही त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल करते. नाही, आता काय केलंय, सरसकट सगळ्यांना ती पाणीपट्टी लावली. तेच म्हणतो, ज्यांच्याकडे नळ नाही ना त्यांना सुद्धा लावली. अविनाश, त्याच्याकरता मी गेली 2 वर्ष आंदोलन, 3 वर्षापासून चालू आहे. मी 2 वर्ष आंदोलन करतोय. मी महानगरपालिकेपुढे उपोषणाला बसतो. एक दिवस घंटानाद केला, एक दिवस पार्क चौकामध्ये आणि डाक बंगला चौकामध्ये आम्ही सह्याची मोहीम घेतली, नागरिकांच्या सह्या घेतल्या. त्यावेळेला मी त्या सगळ्या आमदारांना पत्र लिहिलं की हे सगळे तुम्ही याच्याबद्दल लक्ष द्या आणि असेंब्लीमध्ये आवाज उठवा. ही मी 2 वर्ष करतोय. आणि हे 1.5-2 वर्षापूर्वी आयुक्ताला काय अधिकार आहे ठराव केल्याशिवाय? नाही, लागू केलाय प्रशासन असताना तो निर्णय झाला. तर माझं म्हणणं तेच आहे, मी 37 वर्ष नगरसेवक होतो. आयुक्ताला काय अधिकार आहे? आयुक्ताला प्रशासन असेल तरी जनरल बॉडीची मीटिंग त्यांची जे काही असतील नाही केलं ना, ते त्यांची बॉडी जे आहे ना, नाही केलं साहेब, नाही केलं त्यांनी. ते नाही केलं. आयुक्त खोटं बोलतायत, माझा छापा त्यांनी माझ्यावर काय करायचं ते करा. ऐका, आयुक्तांचं काय म्हणणं आहे की मी प्रशासनाकडून निर्णय घेतलेला नाहीये. राज्य शासनाचाच असा निर्णय आलेला आहे की तुम्हाला तुमच्या स्थानिक पातळीवरती कर आकारणी करण्यासाठी तुमचं म्हणजे महापालिकेचा खर्च काढण्यासाठी तुम्ही स्वतः पाणीपट्टी, सार्वजनिक नळपट्टी बंद करून पाणीपट्टी सरसकट लावण्याचा तुम्हाला अधिकार देण्यात आला, असा राज्य शासनाचा निर्णय असं त्याचं म्हणणं आहे. बघा, ते जरी शासनाने जरी परिपत्रक पाठवलं तर ते परिपत्रक डायरेक्ट लागू करता येत नाही आयुक्तांना. प्रशासक जरी असले तरी त्यांची स्थायी समिती आहे, त्यांची परिवहन समिती आहे, त्यांची जनरल बॉडी आहे. त्या बॉडीमध्ये तुम्हाला ठराव करूनच करता येईल. ठराव केल्याशिवाय तुम्हाला करता येत नाही. हे ठराव झाला नाही. मी जबाबदारीने सांगतो, कुठल्याही प्रकारचा ठराव न करता मनमानी पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने हे जे काही जिज्या कर आहे तुम्हाला काही करता येत नाही ते महापालिकेच्या आयुक्ताला. आणि हे मी जबाबदारीने सांगतो. पण त्यांनी घेतलं नाही याच्याविषयीचा काय पुरावा आहे? त्यांची जी हे आहे समिती आहे त्याच्यात निर्णय घेतला नाही याच्याविषयी काय तुमच्या माझ्याकडे आहेत ना पुरावे? त्यांनी पुरावे मी देतो की त्यांना, मी पुरावे देतो ना त्यांना. म्हणून तर एवढं ठामपणे सांगतोय की लोकांवर इतका मोठा अन्याय आहे. गेली 2 वर्ष पाणी म्हणजे नळ नसताना तुम्ही वसुली करता, तेही 56,000 लोकांकडून, 56,000 प्रॉपर्टी मध्ये. ते पाणी कुठून भरतात असं मत आहे. 56,000 लोक पाणी कुठून भरतात? कुठून भरतील? बोर मधून भरतील, बोर घेतील. पाणी चोरी तुम्ही नळ घ्या ना, पैसे घ्या ना, आम्ही नाही म्हणत नाही. सार्वजनिक आम्ही आमची ऐपतच नाही ना. ग्रुप नळ कनेक्शनची स्कीम त्यांनी दिलेली आहे. अहो, जेव्हा करा तेव्हा करा ना. आज मी म्हणतो जेव्हा पाणी द्या तेव्हा द्या ना, घ्या ना पैसे. मला हे सांगा, तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही मला असा प्रश्न विचारला तर मला अजब वाटतोय. मी एक गोष्ट मी एका दुकानात गेलो, मी खरेदीच केलेली आणि मला पैसे द्यायचे.
ऑलरेडी ते वापरतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कशावरून बाबा, मी झोपडपट्टीमध्ये काम करतो, मला माहित आहे त्यांच्या घरात पाणीच नाहीये, ते बिचारे बोर मधून घेतात किंवा बाजूला असलेल्या नळमधून घेतात, कुठून तरी वापरतात. आणि ज्याला तुम्ही पाणी देता ते तुम्ही किती देताय? तेच आहे ना सर, वर्षातून 100 दिवस. त्यांचं म्हणणं तेच आहे, शेजाऱ्याकडून जर पाणी घेतलं तरी ते पाणी घेतलं